ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्र राज्यात महा टीईटी परीक्षा 2019 दिनांक 19 जानेवारी 2020 च्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल गुन्ह्यात टीईटी परीक्षा देणारे शिक्षकांनी गैरप्रकार केल्याने सुमारे 7,880 परीक्षार्थी कायमस्वरूपी परीक्षेस देण्यास बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे 7,880 शिक्षक घरी गेले। सन 2019-20 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे कलम 406, 409, 420, 465, 467, 468 सह 120 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेत घोटाळा करणाऱ्या 7,880 उमेदवारांना परीक्षेत गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे बोर्डाने या सर्व 7,880 उमेदवारांना घरचा रस्ता दाखवलाय। याची यादी सचोटीकडे आली आहे। या शिक्षकांवर गंभीर कलम लावण्यात आले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।